चंद्रशेखर बावनकुळे बोलतात, पाहूयात. डिमांडवर सप्लाय जर आपण पूर्ण केला तर वाळू तस्करी होणार नाही. मुख्य सरकारचा हेतू आहे की जेवढी मागणी आहे ती मागणी कशी पूर्ण करता येईल यावर धोरण असलं तर मला वाटतं मग वाळूची फार माफियागिरी होणार नाही. सामनामधून नेहमी जे आहे ते टीका सहन करावी लागत होती. गेल्या काही दिवसापासून भाजपवर टीका केली जात होती, परंतु आज मात्र सामनातून देवाभाऊ असा उल्लेख करत देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलंय आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये ज्या ऍक्शन घेतल्या देवेंद्र फडणवीसांनी त्याबद्दल कौतुक केलं आहे. आमच्याकरता आनंदाचा दिवस आहे. देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारकरता आमच्याकरता अनेक दिवसापासून आम्ही वाट बघत होतो की सामना कधीतरी चांगलं लिहेल. यापूर्वी त्यांना चांगलं लिहिता आलं असतं, पण आज किमान देवेंद्रजींनी महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याकरता जे जे काही गडचिरोलीत असतील, या महाराष्ट्राचा नक्षलवाद संपवण्याचे विषय असतील, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातल्या जनतेच्या डेव्हलपमेंटचे विषय असतील आणि महाराष्ट्र पुढे नेण्याचे विषय असतील, किमान सामनातनं देवेंद्रजींचं कौतुक होणे हे आमच्या सरकारला, जे आमचं सरकार विकसित महाराष्ट्राकडे आम्ही घेऊन जातो आहे त्याकरता आनंदाची गोष्ट आहे. आणि देवेंद्रजींनी यापूर्वी अनेक निर्णय असे घेतले आहेत, तेव्हाही आम्ही सामना अभिनंदन करण्याची अशी वाट बघितली होती. पण ठीक आहे, उशिरा केलं त्याबद्दल धन्यवाद आहे सामनाचे. बोलताना म्हटलं की मागच्या काळात बावनकुळे पालकमंत्री होते म्हणून ते वारंवार असं मला बोलताना येतं. घराणेशाही मुक्त पक्षांसाठी सर्व प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना पत्र पाठवलं आहे. हिरम कुलकर्णी यांनी एक अहवाल तयार केलेला आहे की एकूण मोठ्या प्रमाणात घराणेशाही जे आहे किंवा आत्ताचे जे काही आमदार निवडून आले त्याच्यात मोठ्या प्रमाणात घराणेशाही आहे असं हिरम कुलकर्णी यांनी एक रिपोर्ट तयार केला. याकडे कशा प्रकारे बघता? कुठल्याही नेत्याचा मुलगा होणे किंवा घराणेशाहीमधला एखादा युवा युवती राजकारणात येणे हे काही गैर नाही, पण घराणेशाहीच्या संस्कारावर त्याला तिकिटाने देता त्यांच्या कर्तृत्वावर त्यांना राजकारणामध्ये संधी द्यावी असा आमचा नेहमीचा प्रयत्न आहे. एखाद्या व्यक्तीचा मुलगा असणे किंवा मुलगी असणे हे काही चुकीचं नाही आहे, पण त्याच्यात कर्तृत्व असेल तर त्याला नक्की संधी दिली पाहिजे असं आमचं धोरण आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार जे आहेत ते मुंबई बँकेत आता मी याच्यावर बोलू नका. तर बीड सरपंच हत्याकांडातील आरोपींना सोडणार नाही असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणतायत. नुकतीच त्यांची पत्रकार परिषद पार पडली.